नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सगळे बघूया. आणि आतापर्यंत आपण 7 पार्ट घेतलेले आहे. आजचा 8वा पार्ट आहे. क्वेश्चन नंबर 1. मुंबई येथे असलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कशाशी संबंधित आहे मित्रांनो? कशाशी संबंधित आहे? हे बँकिंग यंत्रणेशी संबंधित आहे. बँकिंग यंत्रणेशी संबंधित आहे. बॉम्बे प्रांताचे पहिले राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे निर्मितीचे श्रेय दिले जाते? कोणाला? माउंट स्टुअर्ट अल्फिस्टन यांना दिली जाते. आणि अल्फिस्टन कॉलेजची सुद्धा यानेच सुरुवात केली होती. 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते? NJ कनिया होते. NJ कनिया हे भारताचे मुख्य न्यायाधीश होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. भारतीय रिझर्व्ह बँकेची RBI ची स्थापना केव्हा झाली? 1935 झाली. 1935 ला. कोणत्या कायद्याने? 1934च्या कायद्याने RBI ची स्थापना झालेली आहे. भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण आहेत मित्रांनो? कोण आहेत? विनोबा भावे आहेत. विनोबा भावे. भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते? विनोबा भावे होते. महाराष्ट्रातील शासनाची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे? ते पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. सारे जहां से अच्छा या प्रसिद्ध गीताची रचना कोणी केली? मोहम्मद इक्बाल यांनी केली. मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा या प्रसिद्ध गीताची रचना केलेली आहे. सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली? तानाजी मालुसरे यांची केली. तानाजी मालुसरे यांची नियुक्ती केली होती. महाराष्ट्राचे सुरू असलेले वारकरी परंपरा काय आहे मित्रांनो? हे धार्मिक चळवळ आहे. धार्मिक चळवळ. महासागरातील शार्क माशाचे पाहणे स्पष्ट असते. कुठे असते? घर्षणाशी संबंध असते. घर्षण. कुसुम माग्रज हे टोपण नाव कोणत्या मराठी लेखकासाठी आहे? वि.वा. शिरवाडकर प्रसिद्ध आहे. वि.वा. शिरवाडकर यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या राजवंशाची राजवटीत दरम्यान मराठी भाषा भरभराट आली? कोणत्या आली? यादव घराणा. यादव घराण्याच्या तेव्हा मराठी भाषा भरभराट आली आहे. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या राज्याचे पदार्पण स्मरण उत्सवासाठी बांधले गेले? पंचम जॉर्ज केव्हा आले होते? 1911 ला ते भारतात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया हे उभारण्यात आले होते. कारेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी घडली होती? 1818 ला. मराठा आणि कारेगाव भीमाची यांच्याविषयी. कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्रातील कोकण आणि दख्खनच्या पठारामध्ये विभागणी करतात? कोणते करतात? सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतातील आपल्या महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 440 किलोमीटर आहे. 440 किलोमीटर. आणि टोटल हा सह्याद्री लांबीचे 1600 किलोमीटर आहे. 1600 किलोमीटर. आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज कोणत्या शहरामध्ये आहे? ते मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र, पूर्वेकडे सह्याद्री पर्वत रांगांना वेढलेले आहे? कोणते आहे? कोकण. कोकण विभागाला काय म्हणतात? रिया प्रकारचे समुद्र किनारा आहे त्याला. रिया प्रकारची. बॉम्बे आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1857 ला. 1857 ला कोणी केली होती? लॉर्ड कॅनिंग यांनी सुरुवात केली होती बॉम्बे विद्यापीठाची. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले खेळाडू कोण होते? विश्वनाथ आनंद होते. विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बुद्धिबळाशी संबंधित आहेत. बुद्धिबळाशी. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार केव्हापासून देण्याची सुरुवात केली आहे? 1991 पासून. बाराबंदी, उपरणे आणि सादर हे महाराष्ट्रातील काय आहे? हे पुरुषांची पोशाख आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण आहेत? फतिमा बीबी आहेत. फतिमा बीबी. भारतातील उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण आहे? लीला शेठ आहेत. लीला शेठ. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश फतिमा बीबी आणि भारताची उच्च न्यायालयाची पहिली न्यायाधीश म्हणतात लीला शेठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? ते पुणे शहरामध्ये आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था आहे, पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली आहे? हे 2014 साली राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. नारायण भिकाजी पेरुळकर यांनी कोणत्या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली आहे? हे सकाळ या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले? हे महानदीवर. हे महानदी कुठे आहे? ते ओडिसा या ठिकाणी आहे. भारतीय राष्ट्रीय सेना च्या राणी लक्ष्मीबाई पलटणीचे नेतृत्व कोणी केले? लक्ष्मी सहगल यांनी नेतृत्व केले होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. सरदार ही पदवी कोणी दिली मित्रांनो? बारडोली सत्याग्रह झाल्यामुळे गुजरातच्या लोकांनी सरदार ही पदवी दिली होती त्यांना. व्ही शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित होते? कोणत्या होते? प्रभात स्टुडिओ. प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे सुरक्षित असतात त्यास काय म्हणतात? वन्यजीव अभयारण्य म्हणतात. कोणत्या ग्रहाला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ लागतो? शुक्र ग्रहाला सगळ्यात जास्त प्रदक्षिणा करण्यासाठी सगळ्यात वेळ लागतो. समर्थ रामदास हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक काय होते? संत कवी होते. मार्श आणि हिमस ही महाराष्ट्रातील कोणती होते? ही वस्त्रे. 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेल्या वसईचा तह कोणी केला होता? बाजीराव दुसरा यांनी आणि लॉर्ड वेलेस्ली या दोघांनी केला होता. तैनाती फौजची सुरुवात कोणी केली होती? लॉर्ड वेलेस्लीने सुरू केली होती आणि 1802 लाच तैनाती फौज हे मराठा यांनी स्वीकारले होते. भारताच्या पश्चिम भागामध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला हुतुतू म्हणून ओळखले जाते? कबड्डी या खेळाला हुतुतू म्हणून ओळखले जाते. भारतरत्न एम विश्वरत्न हे महाराष्ट्रातील कोणत्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणचे ते माजी विद्यार्थी होते. लोकसभेचे सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेले व्यक्ती कोण होते? बलराम जाखड हे लोकसभेचे सगळ्यात दीर्घकाळ सभापती होते. रामचरित्र मानस रचना कोणी केलेली आहे? हे तुलसीदास यांनी केली. कोणत्या ग्रहांना प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते? कोणत्या? मांगे तुंगी डोंगर. 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी ज्याची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनचे नाव काय होते? WC रँड. गोपाळकृष्ण गोखलेने कोणत्या संस्था स्थापन केली होते? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची गोपाळकृष्ण गोखले यांनी संस्था स्थापन केली होती. जेव्हा मी जात चोरली या कथा कोणाची होती मित्रांनो? बाबूराव बागुल. भारतीय अन्न प्राधिकरण स्थापना केव्हा करण्यात आली? 1965 ला. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज अशी आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व समाज सुधारक बघूया. बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारताचे राष्ट्रपती होण्याआधी भारतरत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तीचे नाव काय होते? झाकीर हुसेन. सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशिक्षण केंद्र होते? ते पुणे. 1564 साली मध्ये सम्राट अकबरने खालीलपैकी कोणती अत्याचार रद्द केली होती? जजिया हा कर अकबराने रद्द केला होता आणि औरंगजेबाने हा जजिया कर लावला होता. नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे काय नाव आहे जे वाकाटक राजाचे प्रवसन दुसऱ्या राजधानी आढळले? कोणते आहे? मनसार. महाराष्ट्रात 1974 मध्ये कोणी सुरू केलेले आंदोलन नाव पाणी पंचायत असे नाव केले? कोणी केले? विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत हे नाव केले होते. मूक न्याय शांततेचा नेता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. दिल्लीतील कुतुब मिनार कोणी बांधलेले आहे?
कुतुबेन ऐबक यांनी बांधले. कुतुबउद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनार बांधलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतामध्ये कोणत्या व्हाईसरॉयने लोकशाहीच्या मूलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे असल्याचे सुचविले? कोणी? लॉर्ड रिपन यांनी. लॉर्ड रिपन यांनी. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई कुठे झाली होती? प्रतापगड या ठिकाणी झाली होती. प्रतापगड या ठिकाणी. राज्यघटनेमध्ये पंचायत राजचा समावेश कोणी सूचित केला होता? राज्यसूची यांनी सूची केला होता. राज्यसूची. कारेगो भीमाची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि कोणामध्ये झाली होती? पेशवा यांच्यामध्ये झाली होती. पेशवा. बिनविरोध निवड झालेल्या भारतीय राष्ट्रपतीचे नाव काय होते? नीलम संजीव रेड्डी. नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले पहिले व्यक्ती होते राष्ट्रपती म्हणून. कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये कोरलेले आहे? सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे राष्ट्रीय चिन्हामध्ये कोरलेले आहे. कोणत्या शहराला भारताचे संत्र्याचे शहर म्हटले जाते? नागपूर या शहराला. नागपूर या शहराला भारताचे संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि भारताचे मध्यभागचे ठिकाण आहे नागपूर. मेणबत्ती आणि सौंदर्य प्रशासनाने कशाशी संबंधित बसलेले आहे? पॅराफिन मेन. पॅराफिन मेनने संबंधित आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई हे बाजारपेठेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1875 साली. 1875 साली. 1772 पासून ते 1912 दरम्यान कोणते शहर भारताची राजधानी बनलेले आहे? हे कलकत्ता. आणि 1912ला दिल्ली या ठिकाणी पंचम जॉर्ज यांनी घोषणा केली होती. इंडिया गेट इंडिया गेट हे कशाच्या सैनिकांच्या स्मरणात बांधलेले आहे? पहिले महायुद्धात याच्या स्मरणाशी बांधलेले आहे. मानवी कान सामान्यतः किती डेसिबल पर्यंत ध्वनी सहन करू शकतो? 80 डेसिबल पर्यंत मानवी कान हे ध्वनी करू शकतो. महाराष्ट्राच्या किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? 80%हून अधिक. 80%हून अधिक. भारताच्या शासनाअंतर्गत आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट महाराष्ट्राचे कोठे आहे? हे पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? नागपूर या शहरात आहे. नागपूर या शहरात. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. कोणत्या समाजाने धर्म सुधारणात लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? कोणते? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. मॅकमोहन लाईन ही कोणती सीमा दर्शवली जाते? भारत आणि चीन. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मॅकमोहन लाईन ही सीमा दर्शवली जाते. आणि भारत आणि पाकिस्तान रेड क्लिफ ही रेषा दर्शवली जाते. आणि भारत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान म्हणलं तर डुरंड. अंतराळात जाणारी पहिली भारतीय कोण होती? कोण होता? राकेश शर्मा होता. राकेश शर्मा भारताचा. ऑस्कर पुरस्कार पटवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? भानू अथय्या होते. भानू अथय्या. 1967 त्यांना ऑस्कर पुरस्कार भेटला होता. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी वर्चस्व सिद्ध करण्याची लढाईत अहमदनगरच्या किल्ल्याचा पडाव होता. कोणते? दुसरे मराठा युद्ध. दुसरे मराठा इंग्रज केव्हा झाले मित्रांनो? 1802 ते 1807 पर्यंत झालेले आहे. 1939 मध्ये विश्व भारतीय विद्यापीठाची स्थापना कोणी केली? रवींद्रनाथ टागोर यांनी. रवींद्रनाथ टागोर याला भारतरत्न पुरस्कार कधी नोबेल पुरस्कार कधी भेटला होता? 1912 भेटला होता. 1912. बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये. सह्याद्री पर्वत रांगा या महाराष्ट्रातील कोणत्या दिशेला पसरलेले आहे? हे उत्तर आणि पश्चिमेला सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्राच्या उत्तर आणि पश्चिमेला पसरलेले आहे. प्रसिद्ध चित्रकर्मी व्ही शांताराम यांचे जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले आहे? 1995 ला. 1995 ला. भारतीय क्रिकेट सर्वसाधारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणारे पहिले मराठी व्यक्ती कोण होते? विजय हजारे होते. विजय हजारे. भारतरत्न पुरस्कार मिळणारे मराठीतील पहिले व्यक्ती कोण होते? धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी भेटला होता? 1958 ला. 1958 ला.
भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतात. डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतात. एलोरा गुहामधील कैलास मंदिर हे खालीलपैकी कोणत्या राजवंशाचे राजवंशित कोण आहे? राष्ट्रकूट कैलास मंदिर बांधले होते. सरदार सरोवर प्रकल्पाचे शिलान्यास नेतृत्व कोणी केले होते? जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. गांधी आरवी करार कधी झाला होता? 1931 ला. 1931. कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे? हे कोलकाता या ठिकाणी आहे. कोलकाता या ठिकाणी. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळमध्ये दगडातून कोरलेल्या लेण्या खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्माशी संबंधित आहे. बौद्ध धर्माशी संबंधित आहे. गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या राजकीय नेत्याचे गुरु म्हणून संबोधले जाते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे कोणते आहेत? गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. कोणती संस्था भारतामधील राष्ट्रीय ध्वजाचे अंदाज लावते? केंद्रीय सांख्यिकी संघटना. भारताच्या कोणत्या राज्याचा ज्वेल सिटी म्हणतात? मणिपूर या सिटीला म्हणतात. मणिपूर या शहराला. शीख धर्माचे संस्थापक आणि शिखाचे पहिले गुरु कोण होते? गुरु नानक होते. गुरु नानक. चंद्रशेखर वेंकटरमण यांनी इफेक्टच्या प्रभावासाठी नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला त्याला? 1930 ला. 1930. भारतातील दक्षिणेकडील सर्वात टोकाचा बिंदू कोणता होता? इंदिरा पॉइंट होता. इंदिरा पॉइंट. प्रसिद्ध शालिवार बाग कोणत्या शहरामध्ये आहे? हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. प्रसिद्ध शालिवार बाग हे कोणत्या शहरामध्ये आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोण लिहिला? कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. आर्यभट्ट कशा संबंधित आहे? गणितज्ञ आहे. गणितज्ञ. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी आहे. जगातील सर्वात लहान देश म्हणलं तर व्हॅटिकन सिटी आहे. सर्वात मोठा म्हणलं तर रशिया क्षेत्रफळानुसार. प्रथम लोकसभा कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली? 1952 ला. कोणाची सरकार स्थापना करण्यात आली होती? पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान निवडून आले होते. येथेच आपला व्हिडिओ गोदावरी नदीचे खोरे डॅश डोंगर रांगामुळे वेगळे झाले. कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळे झाले? सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन नद्यामुळे या डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे वेगळे झाले आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नारळाच्या झाडाला काय म्हणतात? माड म्हणतात. माड. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी 1960 साली डॅश येथे स्थापना करण्यात आली. कुठे? इचलकरंजी या ठिकाणी सूत गिरणी 1960 ला स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कुठले अभयारण्य ओळखले जाते? नादूर मधमेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आहे. हे कशासाठी प्रसिद्ध आहे? हे पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. मानगंगा ही नदी डॅश नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची आहे? भीमा नदीची उपनदी आहे. भीमा नदीचे उगम कुठे होतो? भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगम होतो. त्याची लांबी किती आहे आपल्या महाराष्ट्रातून? 451 किलोमीटर. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? हे कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदी कृष्णा नदीला कुठे जाऊन मिळते? कर्नाटक या ठिकाणी कुरगुड्डी या ठिकाणी जाऊन मिळते. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल्ट खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकापासून. लोणार सरोवर कुठे आहे मित्रांनो? हे बुलढाणा या ठिकाणी आहे. उल्कापिंडामुळे त्याचे निर्माण झाले आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. विदर्भातील पहिला सहकारी कारखाना जिजामाता सहकारी कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? दुसर बीड या ठिकाणी विदर्भातील पहिली साखर कारखाना जिजामाता सहकारी कारखाना कुठे आहे? हे दुसर बीड या ठिकाणी आहे. महाराष्ट्र समुद्र किनारा कोणत्या प्रकारचा आहे? हे रिया प्रकारचा. महाराष्ट्रात समुद्र किनारा कोणत्या प्रकारचा आहे? हा रिया प्रकारचा आहे. मुंबई हे नाव कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? हे पेट्रोलियमशी संबंधित आहे. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये देशातील पहिले मातीचे धरण आहे. कोणते आहे? गंगापूर धरण. कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत कारण कोणत्या नाहीत? नदीच्या लांबीचे खूप कमी आहेत. नदीच्या लांबी खूप कमी आहेत. आणि कोकणामध्ये सगळ्यात लांब नदी म्हणलं तर वैतरणा नदी आहे. त्याची लांबी किती आहे? 120 किलोमीटर. हे कुठे धावते मित्रांनो? हे कोकणामधून
ठाणे जिल्ह्यातून वाहते. कोणती नदी ही महाराष्ट्राची वाहत नाही? कोणती वाहत नाही? ही कावेरी नदी वाहत नाही. कावेरी नदी. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? किती आहेत मित्र? कोणते आहेत? छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण किती आहेत जिल्हे? एकूण 8 जिल्हे आहेत. 8 आणि तालुके किती आहेत? एकूण 76 तालुके आहेत. 76 तालुके. सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग हा कोकणी आहे. छत्रपती संभाजीनगरच कोकणी आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 3,07,713. 3,07,713 चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. कोणता आहे? हा विदर्भ आहे. विदर्भ. खास करून चंद्रपूर भंडारा या ठिकाणी. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? हे पुणे आणि मुंबई या मार्गावर धावते. डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे आणि मुंबई या मार्गावर धावते. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमेने या खाड्याने निश्चित केली आहे. कोणते? वसई व तेरेखोल खाडीने. वसई व तेरेखोल याची. वसई हे पालघर मध्ये आहे आणि तेरेखोल हे सिंधुदुर्ग मध्ये आहे. राष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे गणले जाणारे परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्यामध्ये. परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. तुम्ही लाईक कमी करत आहात आपले व्ह्यू येऊन पण सुद्धा. मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब पण करत राहा. महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे? हे भिवंडीसाठी प्रसिद्ध आहे. भिवंडी. महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे? भिवंडीसाठी. डॅश या नदीच्या खोऱ्याच्या जिल्ह्यातून एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले. कोणते? गोदावरी नदी. गोदावरी नदी. गोदावरी नदी किती टक्के व्यापली आपल्या महाराष्ट्रातील? 49% व्यापली आहे. 49% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. सोनालिका ही कल्याण सोना या अर्धबुटक्या जाती संकरित केलेल्या आहेत. हे कशा संबंधित आहेत? हे गव्हाच्या संबंधित आहेत. गव्हाच्या याच्याशी संबंधित आहेत. मासेमारीच्या दृष्टीने महाराष्ट्रात महत्वाची कोणती नदी आहे मित्रांनो? सांगा महत्वाची काय? हे नदी आहे. नदी. पंढरपूर येथे अर्धवर्तुळा चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या या नदी चंद्रभागा असे म्हटले जातात. कोणत्या नदीला? हे भीमा नदीला. भीमा नदी. पंढरपूर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रात मुख्यतः डॅश येथे आढळतात. कुठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रात आढळतात. पश्चिम महाराष्ट्र. पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यतः कुठे आढळतात? हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळतात. महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे? हे मुंबई विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठ. त्याची स्थापना केव्हा करण्यात आली? 1858 ला. 1858 ला लॉर्ड कॅनिंग यांनी मुंबईची विद्यापीठाची स्थापना केली आहे. 3 विद्यापीठाची स्थापना केली होती. कोणते कोणते? मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई या 3 विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. ज्या उद्योगधंद्यामध्ये यंत्राची निर्मिती केली असे उद्योग उपयोग म्हणून ओळखले जातात. कोणते? अभियांत्रिकी उद्योग. अभियांत्रिकी उद्योग. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र डॅश सिंचनाखाली आहे. कोणते आहे? विहिरी सिंचनाखाली आहे. विहिरी सिंचनाखाली महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली वसलेले आहे. महाराष्ट्रामध्ये डॅश अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे. कोणते आहे? हे ज्वारीचे पीक आहे. ज्वारीचे पीक. नाशिक येथील कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? हा 12 वर्षांनी भरतो. 12 वर्षांनी. आणि पुढचा केव्हा येणार आहे? 2027 ला. 2027 ला नाशिक येथे कुंभमेळा भरवला जातो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे मित्रांनो? हे बोरिवली मुंबई या ठिकाणी आहे. बोरिवली मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रात मोनोरेल कोठे चालू आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतावर आहे? हे सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतावर. हे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच सह्याद्री पर्वताचे शिखर आहे. सह्याद्री कळसुबाईची लांबी किती आहे? 1646 मीटर आहे. 1646 मीटर. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? हे अहमदनगर या ठिकाणी आहे. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर कोणते राज्य निर्माण झाले आहे? हे निर्माण झालेले नाही. कोणते आहे? विजयनगर हे साम्राज्य निर्माण झालेले नाही. पांढरी लुच्चाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? ही तांदूळाची प्रसिद्ध जात आहे. पांढरी लुच्चाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? ही तांदूळाची प्रसिद्ध जात आहे.
राजस्थानमध्ये अणुविद्युत प्रकल्प त्याचे नाव काय मित्रांनो? रावत भाटा आहे, रावत भट्टा. भूगोलमध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे? उष्ण व कोरडे वारे आहेत, उष्ण व कोरडे वारे. हे उन्हाळ्यामध्ये धावतात, उन्हाळ्यामध्ये खास करून राजस्थान या भागामध्ये. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? एकूण 36 जिल्हे होते. एकूण 26 जिल्हे होते. आता एकूण जिल्हे किती आहेत? 2024 ला एकूण 36 जिल्हे आहेत. नादूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? पक्षी निरीक्षणास प्रसिद्ध आहे, पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य आहे. लोणार सरोवर पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? खारे पाणी आहे, खारे पाणी. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचा क्रम लावा. कोणते आहे मित्रांनो? बघा, शेगाव, औंढा नागनाथ, तुळजापूर, पंढरपूर. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. पंढरपूर हे सोलापूरला आहे, तुळजापूर कुठे आहे सांगा मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा. औंढा नागनाथ हिंगोलीला, शेगाव कुठे आहे? या अहमदनगर या ठिकाणी आहे. माहुली येथे कृष्णा व डॅड्यास नदीचा संगम होतो. कोणत्या नदीचा होतो? वेणा नदीचा संगम होतो माहुली या ठिकाणी. नर्मदा नदीवर प्रकल्पाचे नाव काय मित्रांनो? सरदार सरोवर प्रकल्प आहे, सरदार सरोवर प्रकल्प. हे कुठे आहे? हे गुजरात या ठिकाणी आहे. नर्मदा नदीची आपल्या महाराष्ट्रातून लांबी किती आहे मित्रांनो? हे 54 किलोमीटर आहे, 54 किलोमीटर महाराष्ट्रातून. कोणत्या जिल्ह्यातून जाते? फक्त नंदुरबार जिल्ह्यामधून जाते, नंदुरबार जिल्ह्यामधून. भारतात सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे मित्रांनो? हा सुंदरबन प्रकल्प आहे, सुंदरबन प्रकल्प. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? हे वारणा नदीवर आहे, वारणा नदीवर. चांदोली धरण कुठे आहे मित्रांनो? सांगा, हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरामध्ये आहे? हे नागपूर शहरामध्ये, नागपूर या शहरामध्ये आहे. चर्चेत असलेली मेंढागट्टा सिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? हे सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी आहे, सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी आहे. कोणत्या 2 राज्यांना इंद्रावती नदीचा पूल जोडला जातो? कोणत्या? महाराष्ट्र आणि छत्तीसगड, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ही छत्तीसगड मधून गडचिरोली इथून प्रवेश करून गोदावरी नदीला मिळते. लॉयड मेंटल कंपनीने कोणत्या 2 तालुक्यात लोह खनिज उत्पन्न सुरू केले आहे? हे एटापल्ली या ठिकाणी, एटापल्ली या ठिकाणी. सिरोंचा जवळ कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? गोदावरी व प्राणहिता या दोन नदीचा संगम होतो सिरोंचा या ठिकाणी. सिरोंचा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा गडचिरोली या ठिकाणी आहे, गडचिरोली या ठिकाणी. प्राणहिता ही नदी ही 3 नद्यांपासून बनलेली आहे. कोणती कोणती? एक वर्धा, एक वैतरणा आणि एक पैनगंगा. या 3 नद्यांपासून प्राणहिता ही नदी बनलेली आहे. माधव चितने समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? हे जलसिंचनशी संबंधित आहे. महाराष्ट्रात हिमरू शाळेचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हिमरू शाळेचे उत्पादन केले जाते. कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली जाते? कोणते? फळझाडे. कोणते लोह खनिज नाही? कोणते नाही मित्रांनो? हे लिग्नाइट नाही, लिग्नाइट. नवरात्र उत्सव कोणत्या देवाच्या उपन्यासाची करते आहे? आदिशक्तीसाठी, आदिशक्तीसाठी. महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबारच्या बेटाच्या सेल्युलर जेलमध्ये कारावास ठेवले होते? कोणाला? विनायक दामोदर सावरकर यांना सेल्युलर जेलमध्ये ठेवले होते, अंदमान निकोबार या ठिकाणी. यूएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली महिला भारतीय व्यक्ती कोण होती? विजयलक्ष्मी पंडित होते, विजयलक्ष्मी पंडित. सारनाथ येथील 4 सिंहांचे स्तंभ कोणत्या राज्याचा होता? हा सम्राट अशोक होता, सम्राट अशोकचा. भारताच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये महाराष्ट्र बसलेले आहे? हे दख्खनच्या पठारामध्ये बसले आहे, दख्खनच्या पठारामध्ये. महाराष्ट्र निवडणुकीमध्ये वापरली जाणारी पुसता न येणारी शाई कोणत्या ठिकाणी तयार होते? हे म्हैसूर या ठिकाणी होते, म्हैसूर या ठिकाणी. 1937 मध्ये त्रिभाषिक बॉम्बे प्रांतिक पहिले मुख्यमंत्री कोण होते? बीजे खेर होते, बीजे खेर. त्रिभाषिक मुंबई केव्हा होती मित्रांनो? 1956 ला होते, 1956 ला. महाराष्ट्रात वाचता प्रेरणा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर हा साजरा केला जातो, 15 ऑक्टोबर.
लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीला काय म्हणतात मित्रांनो? हा विजय घाट म्हणतात, विजय घाट. बांगलादेश सभेत सर्वात जास्त सीमा सामाजिक करणाऱ्या राज्याचे नाव काय आहे? हा पश्चिम बंगाल आहे, पश्चिम बंगाल. त्याची लांबी किती आहे? एकूण 4096 किलोमीटर आहे. 4096 किलोमीटर बांगलादेशची आपल्या भारताची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात भौगोलिक बिंदू कोणता आहे? हा कळसुबाई आहे, कळसुबाई. महाराष्ट्रात जल आणि सिंचन आयोग हा कोणत्या अध्यक्षतेखाली आहे? 1996 मध्ये स्थापना करण्यात आली. डॉक्टर M.A. चिंतळे. आपल्या सौर मालिकेत कोणत्या ग्रहावर दिवस सगळ्यात मोठा आहे? हा शुक्र आहे, शुक्र. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार म्हणून जाणले जात होते? कोणते? विदर्भ, विदर्भ. विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत मित्रांनो? 11 जिल्हे आहेत, 11. संपूर्ण भारतात कोणत्या वर्षी माहितीचा अधिकार कायद्यात अंमलबजावणी सुरू झाली? केव्हा सुरू झाली? 2005 ला, 2005 ला. 1905 मध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेचे स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी कामगार सभेची स्थापना केली होती. भारतीय नियोजन आयोगाची जागा आता कशाने घेतली जाते? हे नीती आयोगाने. नीती आयोगाची स्थापना केव्हा आहे मित्रांनो? 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना केली. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. मनुष्य काय उत्सर्जित करू शकतात? युरिया करतात, युरिया उत्सर्जित करू शकतात. भारत शेजारील कोणत्या देशात ऑर्डर शहरी डीप म्हणून संदर्भित आहे? कोणत्या नाही? श्रीलंका आहे, श्रीलंका. मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते? नावाशेवा बंदर, नावाशेवा बंदर. 1867 साली मुंबईमध्ये प्रार्थना सभाची स्थापना कोणी केली होती मित्रांनो? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी स्थापना केली होती. कोणत्या शहराला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात स्थित आहे? हे मुंबई बोरिवली या ठिकाणी, मुंबई बोरिवली या ठिकाणी. मराठी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कोणी सांभाळला आहे? शाहूजी पहिला यांनी सांभाळला, शाहूजी पहिला यांनी सांभाळला आहे. महाराष्ट्रामधील कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहेत? हे नागपूर या ठिकाणी, नागपूर या ठिकाणी. 1832 मध्ये पहिले अँग्लो मराठी वृत्तपत्र बॉम्बे दर्पण कोणी सुरू केले आहे? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर. केव्हा? 1832 साली. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? हे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी, हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. आणि महाराष्ट्राचं म्हणले तर नाशिक या ठिकाणी. तानसेन हा कोणत्या सम्राटाचा दरबारात गायक होता? सम्राट अकबर. सर्वात प्रखर ग्रह कोणता होता? हा शुक्र होता, शुक्र. राष्ट्रीय जल संसाधन परिषदेची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? 1983 ला, 1983 ला. पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित असलेले शासकीय दूरचित्रवाणी कोणती आहे? डीडी किसान आहे, डीडी किसान. पंचशील करार घोषणा कोणी केली? जवाहरलाल नेहरू यांनी केली, जवाहरलाल नेहरू. भारतातील पहिले भारतीय मूक चित्रपट कोणते आहे? राजा हरिश्चंद्र यांनी स्थापना केली, राजा हरिश्चंद्र. इस्रोने प्रक्षेपित केलेले पहिले अंतराळ वेध कोणते आहे? अँड्रोसॅट आहे, अँड्रोसॅट. याची इस्रोची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? 1969 ला, 1969. महाराष्ट्रातील एकूण संभाव्य खनिज क्षेत्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के आहे? 19% आहे, 19%. जगातील रेल्वेमध्ये पहिले रुग्णालय कोणते आहे मित्रांनो? लाईफलाईन एक्सप्रेस, लाईफलाईन एक्सप्रेस. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेले फुलांच्या दरीचे नाव काय मित्रांनो? भांबवली, भांबवली. अग्निपंख हे कोणत्या आत्मचरित्राचे नाव आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था कुठे आहे? हे हैदराबादला आहे, हैदराबाद. महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान कुठे आहे? हे पोर्ट ब्लेअर आहे, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? हे सोनिया गांधी आहे, सोनिया गांधी. महाराष्ट्रातील द्याड्याशा नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. कोणत्या नदीला? गोदावरी नदीला. गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी उगम होतो.
आणि त्याची भारताची लांबी 1450 किलोमीटर आहे, 1450 किलोमीटर. आणि महाराष्ट्राची लांबी 668 किलोमीटर, 668 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 2. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? किती टक्के आहे मित्रांनो? नागरी लोकसंख्या 45.2% आहे, 45.2% आहे नागरी लोकसंख्या. भारतातील पहिली पर्यटन जिल्हा हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे मान? सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा. प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडी माती प्रकारची जमीन आढळते? कुठे? महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी. महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पण आहे, पाचगणी पण हे थंड हवेचे ठिकाण. हे कुठे आहे? हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाची भीषण तडाखा बसला आहे? कोणत्या वर्षी बसला आहे? 1967 ला. 1967. सातारा जिल्ह्यात कोणत्या पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापना झाला? कोणता झाला आहे? फलटण शुगर वर्क्स. फलटण शुगर वर्क. लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आणि आपण असे दररोज व्हिडिओ घेत राहूया, बघत राहा सगळ्या व्हिडिओ. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मराठी विश्वकोश निर्मिती मुख्य कार्यालय कुठे आहे? हे वाई या ठिकाणी आहे, वाई या ठिकाणी. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? हे वाई या ठिकाणी आहे. भवानी चित्रसंग्रहालय हा ग्रंथालय कोणत्या शहरात आहे? औंध या ठिकाणी आहे, औंध. कोणता पिकनिक पॉइंट महाबळेश्वर इथे नाही? कोणता नाही? टेबल लँड. टेबल लँड हे महाबळेश्वर या ठिकाणी नाही. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? किती उंचीवर आहे? 1438 मीटर. 1438 मीटर. कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही? कोणती येत नाही? वेंगळगड. वेंगळगड ही टेकडी खटाव विभागात येत नाही. कोणती नदी कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहते आणि उजव्या साईडला मिळते? कोणती मिळत नाही मित्रांनो? वसना मिळत नाही, वसना. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? कोणत्या नदीवर? पूर्णा नदीवर. पूर्णा नदीवर. हे कोणत्या कुठे आहे येलदरी धरण? येलदरी धरण हे बुलढाणा या ठिकाणी आहे. पूर्णा नदीची, तापी नदीची ही पूर्णा नदी उपनदी आहे. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? हे गोंदिया जिल्ह्यात आहे, गोंदिया. नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हिंगोली जिल्हा परिषद स्थापना केव्हा झाली आहे? कोणत्या वर्षी झाली? 1999 ला. 1999 ला हिंगोली जिल्हा परिषद स्थापना 1999 ला झालेली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? हे मोखाडा तालुक्यात आहे, मोखाडा तालुक्यामध्ये आहे. पालघर जिल्ह्यातील डाड्यास हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. कोणते आहे? सातपाटी मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? हा सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात देशातील लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? हा दुसरा क्रमांक लागतो, दुसरा. पहिला कोणता आहे? पहिला आहे बिहार राज्य आहे, बिहार राज्य. घनतेनुसार मिळेल ते बिहार राज्याचे ते 1 नंबरला. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणती आहे? कोणते आहे मित्रांनो? सप्तशृंगी वनी नाशिक या ठिकाणी आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ हे कोणते आहे? सप्तशृंगी वनी नाशिक या ठिकाणी आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्र क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचे क्रम लावा. कोणता आहे मित्रांनो? नाशिक, औरंगाबाद, जालना आणि परभणी. हे लक्षात राहू द्या. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? कोणत्या आहे? गहू धान्याची जात आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? कोणत्या आहेत? हे ठाणे या ठिकाणी. ठाणे जिल्ह्यामध्ये 5 महानगरपालिका आहेत. कोणत्या जिल्ह्यातील सीमा वर्धा जिल्ह्यात लागून नाही? कोणत्या जिल्ह्यात नाही? भंडारा नाही. भंडारा कुठे आहे? भंडारा, गोंदिया, गडचिरोली पूर्व साईडला आहेत महाराष्ट्राच्या. कोणत्या राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही? कोणत्या जात नाही? NH16 जात नाही, NH16. सेवाग्राम
गावाचे पूर्वीचे नाव काय होते? सेगाव होते, सेगाव. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? कोणती आहे? एरंडी. एरंडी ही गिरिजा हे पिकाची प्रमुख जात आहे. बडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे पुणे जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात. बेडसा ही गुफा मंदिराची कोणत्या जिल्ह्यात आहे? हे पुणे जिल्ह्यात आहे. मेळशेज घाट. मेळशेज घाट कुठून कुठपर्यंत आहे मित्रांनो? आळेफाटा ते कल्याण या ठिकाणी. आळेफाटा ते कल्याण या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? जळगाव 1989 जळगाव या तेव्हा झालेली आहे. अनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण हे धुळे जिल्ह्यात आहे, धुळे जिल्ह्यात. पूर्व महाराष्ट्राचे विशेष चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? मालगुजरी म्हणतात. मालगुजरी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मस्थान हे कुठे झाले आहे मित्रांनो? चौंडी या ठिकाणी. चौंडी या ठिकाणी. सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? कोणाचे आहे? चांद बीबी महालचे आहे, चांद बीबी महाल. उल्कापिंडामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यात आहे, बुलढाणा जिल्ह्यात. लोणार सरोवर. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई आहे, कळसुबाई. तिची लांबी किती आहे? 1646 आहे, 1646 मीटर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे, सिंधुदुर्ग या ठिकाणी. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो, त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर आहे? हे प्रवरा नदीवर आहे, प्रवरा नदी. भंडारा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अहमदनगर मध्ये आहे, अहमदनगर. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नायगाव अभयारण्याची कशासाठी प्रसिद्ध आहे? हे मोरसाठी प्रसिद्ध आहे, मोर. महाराष्ट्रात संरक्षण संहिता बनवण्याचा कारखाना कुठे आहे? हे अंबाझरी, नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कुठे आहे? अंबाझरी, नागपूर या ठिकाणी आहे. खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहे? औसा तालुक्यात आहे, औसा. खरोसा लेणी कुठे आहे? हे लातूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल खडकापासून बनलेले आहे, बेसाल खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली जाते? हे फल उत्पादनासाठी समजले जाते, फल उत्पादन. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील डॅडॅश हे येथे जलविद्युत केंद्र आहे, कुठे आहे? हे खापोली या ठिकाणी आहे, खापोली हे कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात डॅडॅश येथे पूर्ण झाले आहे, कुठे झाले आहे? हे गुहागर या ठिकाणी पूर्ण झाले आहे, गुहागर. कोकणातील नद्यांचा डॅडॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे, कोणता आहे? हे सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती आहे? 1600 किलोमीटर आहे, 1600 किलोमीटर. हे कुठून कुठपर्यंत धावते? एक महाराष्ट्रापासून ते तमिळनाडू पर्यंत सह्याद्री पर्वत आहे. आणि महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? 420 किलोमीटर आहे, 420 किलोमीटर. या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणले जाते, कोणत्या शहराला कोणते म्हणले जाते? इचलकरंजी याला म्हटले जाते, इचलकरंजी. डॅडॅश या शहरांच्या मध्यवर्ती स्थानापासून देशाचे हवाई, लोह आणि राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वाहनाचे केंद्र बनले आहे, कोणते बनले आहे? नागपूर हे बनलेले आहे, नागपूर. निंबकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कुठे आहे? हे फलटण या ठिकाणी आहे, फलटण या ठिकाणी. कान्होजी आग्रो यांचे स्मारक कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी आहे. कान्होजी आग्रो यांचे स्मारक कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी आहे. अल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनलेले आहे? हे बॉक्साइट पासून बनलेले आहे, बॉक्साइट पासून बनलेले आहे. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? हे रत्नागिरीमध्ये आढळते, रत्नागिरीमध्ये आढळते. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? हे भंडारा जिल्ह्यात केली जाते. तलावातील मासेमारी हे कोणत्या जिल्ह्यात केली जाते? भंडारा जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? हे गोदावरी नदीवर आहे, गोदावरी नदीवर. जायकवाडी धरण कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कोणता आदिवासी जमात दिसून येते? कोणते दिसून येते? माडिया गोंड. माडिया गोंड ही जमात गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसून येते. सांगली जिल्ह्यातील औंदपूर हे देवस्थान कोणत्या नदीवर बसलेले आहे? हे कृष्णा नदीवर बसलेले आहे. कृष्णा नदीवर. कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही? कोणता नाही? हे शिरपूर नाही. शिरपूर. मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही? कोणता येत नाही? वाशिम येत नाही. वाशिम. हे कोणत्या विभागात येतो? हे अमरावती विभागामध्ये येतो. नांदेड शहर हे कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे? हे गोदावरी नदीवर बसलेले आहे. गोदावरी नदीवर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तळ्यांची संख्या जास्त आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील पहिले मानव व रहित विमान तयार करण्याचे श्रेय कोणाला देत जाते? हे एस.बी. तळबंदे. एस.बी. तळबंदे यांच्यावर जाते. महाराष्ट्रात राज्याची सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे? एकूण 720 किलोमीटर आहे. 720 किलोमीटर. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? हे समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यासाठी हरिहरे हे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनाच्या आघाडीवर आहे? हे नागपूर जिल्हा आहे. याला पिंक सिटी म्हणून संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे नागपूर जिल्हा. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामी कालावधी कोणता आहे? हे ऑक्टोबर आणि मार्च महिना. ऑक्टोबर आणि मार्च महिना. नंदुरबार जिल्ह्याची सरहद्दी वाहणारी नदी कोणती आहे? ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. नर्मदा नदी हे फक्त नंदुरबार जिल्ह्यामधून जाते. त्याची महाराष्ट्राची लांबी किती आहे? 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली बसलेले आहे? हे विहिरीसाठी जलसिंचनाखाली बसलेले आहे. सगळ्यात जास्त विहिरी कुठे आहे म्हणतात? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे खाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतारा कोणत्या दिशेला आहे? हे पश्चिम दिशेला आहे. पश्चिम दिशेला. तापी आणि नर्मदा हे पश्चिमवाहिनी नद्या आहेत. तापी नदीची आपल्या महाराष्ट्रातील लांबी किती आहे? हे 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे दापोली तालुक्यात आहे. दापोली तालुक्यात. कोणती नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते? कोणती मिळते? नर्मदा नदी मिळते. नर्मदा आणि तापी दोन अरबी समुद्रात जाऊन मिळतात. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण झाले. केव्हा झाले? 1 मे 1981 ला. 1 मे 1981 ला. रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्प हे एक भाग असलेला जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? हे पोफली या ठिकाणी आहे. पोफली या ठिकाणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देशभूजा गणपती मंदिर कुठे आहे? हे हेंदवी या ठिकाणी आहे. हेंदवी या ठिकाणी. कोकणात कोणती वने आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. कोकणात कोणती वने आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. दूधपापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे? हे राजापूर तालुक्यात आहे. राजापूर तालुक्यामध्ये आहे. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ चान्सलर कोण राहतात त्याचे? हे राज्यपाल असतात. राज्यपाल. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला होता? कनक ऋषी यांनी लावला होता. कनक ऋषी याने पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते याचा शोध कनक ऋषी यांनी लावला होता. सुब्रान हा शब्द कोणत्या लोकनृत्याने संबंधित आहे? हे धनगरी नृत्य आहे. धनगरी नृत्य. महाराष्ट्रात कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? हे आंध्र प्रदेशची लागून आहे. आंध्र प्रदेश. कोणत्या पिकासाठी बीटी हे तंत्रज्ञान वापरले जाते? कोणते? कपाशीसाठी. कपाशी. तेलिया हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? हे डाळिंबशी संबंधित आहे. तेलिया हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? हे डाळिंबसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र कोणते मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? हे नैऋत्य मोसमी वारे नुसार पाऊस पडतो. उजनी हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? हे भीमा नदीवर बांधले आहे. भीमा नदीवर. उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये आहे. आणि उजनी धरणाचे नाव काय आहे? ब्रॉड गेज. यामध्ये दोन रुळांमधील अंतर किती असते? किती असते? 1676 मिमी असते. 1676 मिमी असते.
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी याचे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? कुठे आहे? हे पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. गोदावरी नदीचा उगमस्थान कुठे होतो? कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. गोदावरी नदीची लांबी किती आहे? 668 किलोमीटर. 668 किलोमीटर. औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हे हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये, हे मराठवाड्यामध्ये. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कुठे आहे? बेलापूर अहमदनगर या ठिकाणी. बेलापूर अहमदनगर या ठिकाणी. संत ज्ञानेश्वर याचे जन्मस्थान कुठे आहे? आपेगाव छत्रपती संभाजीनगर. आपेगाव छत्रपती संभाजीनगर मध्ये संत ज्ञानेश्वरचे जन्मस्थान आहे. संत कालिदासने मेघदूत काव्य कुठे लिहिले आहे? कुठे लिहिले? रामटेक या ठिकाणी. रामटेक या ठिकाणी. कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये. कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर ठिकाणी आहे. नागपूर या ठिकाणी. भंडारदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये. भंडारदरा धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? हे कोल्हापूर या ठिकाणी आहे. शिवाजी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे कोल्हापूरमध्ये आहे. भारतातील झिरो मेल कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी. विदर्भाचे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? हे चिखलदरा आहे. चिखलदरा. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी. नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? हे गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा. समृद्धी कॉरिडॉर कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई व नागपूर या दोन शहरांना समृद्धी कॉरिडॉर हा प्रकल्प जोडतो. किनारपट्टीचा प्रदेश साधारण कोणत्या प्रकारची वने आढळतात? कोणती आढळतात? कांदळवन, दलदल वने आढळतात. कोणती खाडी आहे महाराष्ट्र राज्याची व कोकण किनारपट्टीची अगदी दक्षिणेकडील टोक आहे? कोणती आहे? तेरेखोल नदी आहे. तेरेखोल नदी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ब्रीदवाक्य कोणती आहे? कोणती आहे? प्रवाशांच्या सेवेसाठी. प्रवाशांच्या सेवेसाठी. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली आहे? कोणत्या धावली आहे? पुणे आणि अहमदनगर या मार्गावर धावलेली आहे. कृष्णा व डॅड्यास या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कोणत्या नदीचा? वारणा नदीचा. वारणा नदीचा. महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हे नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणारी नागपूर औरंगाबाद महामार्गाचा क्रमांक कोणता आहे? हे 207 आहे. 207 नॅशनल हायवे. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? हे कळसुबा आहे. कळसुबा आहे. कळसुबाची लांबी किती आहे? 1646 मीटर आहे. 1646 मीटर. कळसुबाची कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अहमदनगर या ठिकाणी. अहमदनगर या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. याची लांबी किती आहे नर्मदा नदीची? 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर. हे कोणत्या जिल्ह्यातून धावते? हे नंदुरबार जिल्ह्यामधून धावते. नंदुरबार जिल्ह्यामधून. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणलं तर गोदावरी नदी. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. अहिराणी ही भाषा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बोलली जाते? कोणत्या बोलली जाते? उत्तर महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. अहिराणी भाषा ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? उत्तर महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते? कोणती धावते? वैनगंगा. वैनगंगा. वैनगंगा कोणत्या दिशेला धावते मित्रांनो? ही दक्षिण दिशेला धावते. दक्षिण दिशेला. ही गोदावरी नदीची उपनदी आहे वैनगंगा. दक्षिण महाराष्ट्रातील कोणते भाग ही यंत्रमागेचा प्रमुख केंद्र कोणते आहे? हे इचलकरंजी आहे. इचलकरंजी या ठिकाणी. मुंबई हाय बॉम्बे हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नाशी निगडित आहे? कोणत्या निगडित आहे? पेट्रोलियमशी संबंधित आहे. पेट्रोलियम. पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? हे ठिबक सिंचनाने पाण्याची बचत होत असते.
सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला आहे? कोणत्या आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधून. रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग 1 मे 1981 ला निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांमधून सुरू झाला आहे. कुठे? मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी आहे. नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? हे जायकवाडी प्रकल्प आहे. जायकवाडी प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे? हे गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदी. जायकवाडी धरण कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. एकूण अभयारण्य किती आहेत? एकूण 6 आहेत. 6 हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. 6 कोणते कोणते अभयारण्य आहे ते. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? हे इंद्रावती नदीवर आहे. इंद्रावती नदीवर. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सांगा मित्रांनो. ही गोदावरी नदीची उपनदी आहे. विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रदेश कोणत्या 2 प्रशासकीय विभागात आहे? कोणत्या आहे तो? नागपूर आणि अमरावती या 2 प्रशासकीय विभागामध्ये विदर्भ हा गणला जातो. नागपूर हे शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? हे नाग नदीवर बसले आहे. नाग नदीवर नागपूर शहर बसलेले आहे. आशियातील सर्वात मोठ्या पंचायती औद्योगिक वसाहत कोणती आहे? बुट्टीबोर नागपूर या ठिकाणी. बुट्टीबोर नागपूर या ठिकाणी. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यामध्ये बसलेले आहे? कोणते आहे? दामोदर खोरे. दामोदर खोऱ्यामध्ये दगडी कोळशाची खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण दामोदर खोऱ्यामध्ये पसरलेले आहे. ॲल्युमिनियम डॅडॅश हे खनिजापासून मिळाले आहे. कोणत्या मिळाले आहे? बॉक्साईट पासून मिळाले आहे. बॉक्साईट. कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? हे किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यासाठी प्रसिद्ध. कर्नाळा हे कुठे आहे मित्रांनो? हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. शिवाजी विद्यापीठ स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? 1962 साली. 1962 साली. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? हे राधानगरी. राधानगरी. भारतातील हे पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले. कुठे? तारापूर. तारापूर. तारापूर कुठे आहे मित्रांनो? हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी डॅडॅचा वापर केला जातो. कोणता केला जातो? हायग्रोमीटरचा वापर केला जातो. हायग्रोमीटर. पंढरपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हे भीमा नदीसाठी वसले आहे. भीमा नदीसाठी. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाची उंच शिखर किती आहे? सालेर आहे. सालेर. सालेर कुठे आहे मित्रांनो? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याची लांबी किती आहे? 1567 मीटर. 1567 मीटर. हॉटेल येथील प्रसिद्ध हमानपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये. सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? हे द्राक्षाचे वाण आहे. द्राक्षाचे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण दररोज असे व्हिडिओ बनवत आहोत. आजचा 5वा व्हिडिओ आहे. हे बघत राहा व्हिडिओ फक्त. महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे आणि कोणत्या राज्यांना 6 राज्याचा समावेश होत नाही? कोणत्या होत नाही? आंध्र प्रदेशला होत नाही. आंध्र प्रदेश. कोणते कोणते आहेत? मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दमणदीप हे 6 राज्य आणि गुजरात हे 6 राज्य लागून आहेत. डॅडॅशच्या राज्यास महाराष्ट्राचे राज्य प्राणी म्हणून गणले जाते. कोणते? शेकरू याला महाराष्ट्राचे राज्य प्राणी म्हणून गणले जाते. महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? कुठे आहे? हे तुर्भे या ठिकाणी आहे. तुर्भे या ठिकाणी. ही डॅडॅस जमात मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्य राहते. कोणती राहते? कोरकू ही जमात असते. कोरकू ही आदिवासी जमात असते.
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता आहे? हे मराठवाडा आहे. मराठवाडा. मराठवाड्यात एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 8 आहेत. तालुके किती आहेत? एकूण 76 तालुके आहेत. महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? हा पालघर जिल्हा आहे. पालघर. 1 ऑगस्ट 2014 ला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ठाण्यामधून. मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पन्नाशी निगडित आहे? हे पेट्रोलियमशी संबंधित आहे. पेट्रोलियम. कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता ठरतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4B हा सर्वात लहान महामार्ग ठरतो. बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डायरेक्टच्या काळा कसलदार जमिनीतून कापसाचे व ऊसाचे चांगले पीक मिळते. कोणते मिळते? हे रेगूर मृदापासून मिळते. रेगूर मृदा. महाराष्ट्राच्या बहुतेक भागात डायटस प्रवाह आढळते. कोणते आढळते? वृक्षाकार आढळते. वृक्षाकार. जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? किती तालुके आहेत? एकूण 8 तालुके आहेत. 8 तालुके. ब्रह्मदेशाचे थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यात. ब्रह्मदेशाच्या थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारधरण धरण डॅडाच्या दरम्यान टेकड्या पसरल्या आहे. कोणते पसरलेले आहे? हे कळसुबाई आणि बालेश्वर हे टेकड्या पसरलेल्या आहेत. पुनर्रोपण पद्धत डॅडाच्या पिकांच्या लागवडीत वापरतो. कोणते वापरतो? भात या पुनर्रोपण पद्धतीचा वापरला जातो. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी. आणि पुढचा कधी भरणार आहे? 2027 ला. 2027 महाराष्ट्रात कुंभमेळा भरला जातो 2027 ला. नवयुगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग खडकापासून बनलेला आहे. कोणता बनलेला आहे? बेसाल्ट खडकापासून बराचसा भाग खडका बसलेला आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये. धुळे हे शहर कोणत्या नदीखाली वसलेले आहे? हे पांझरा नदीखाली वसलेले आहे. पांझरा नदीखाली वसलेले आहे. उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? हे भीमा नदीवर आहे. भीमा नदीवर. उजनी धरण हे कोणत्या कुठे आहे मित्रांनो? हे सोलापूर या ठिकाणी आहे. आशियातील सर्वात जास्त क्षमतेने पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कुठे आहे? हे ब्रह्मणवेल आहे. ब्रह्मणवेल. माळशेज घाट हे कोणत्या महामार्गावर आहे? अहमदनगर ते कल्याण. कोणते ठिकाण हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाही? नेवासे वसलेले आहे. नेवासे. महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2024 तयार करण्यात आलेल्या 36व्या जिल्ह्याचे नाव काय? पालघर आहे. पालघर जिल्हा. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? ही पंचगंगा आहे. पंचगंगा ही भीमा नदीची उपनदी आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? हा सालेर किल्ला आहे. सालेर. याची लांबी किती आहे? 1567 मीटर. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्रातील कोणता पर्यटन जिल्हा म्हणून सर्वप्रथम घोषित करण्यात आला आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. इंडिया गेट हे कोणत्या शहरामध्ये आहे? दिल्लीमध्ये आहे. दिल्ली. आणि गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? हे मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ही गोदावरी नदी आहे. आणि सगळ्यात लहान म्हणलं तर नर्मदा नदी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई. कळसुबाई. कसा मी हसतो याची ट्रिक आहे, लक्षात राहू द्या. कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? हे सातपुडा नाही. सातपुडा हे कुठे आहे? हे मध्य प्रदेशमध्ये आहे. सालेर मुलेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सालेर मुलेर हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखला जातो? गोंदिया जिल्ह्यात ओळखला जातो. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखला जातो? गोंदिया जिल्ह्यात ओळखला जातो. महाराष्ट्र हा कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो. आणि आंबोली हे ठिकाण कुठे आहे? हे पण कोकणामध्येच आहे. महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? हे लावणी आहे. लावणी. भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? हे डाळिंबची आहे. डाळिंब. भगवा ही कोणत्या जातीची आहे? डाळिंबची आहे.
कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतातील हरित क्रांतीची यशस्वी झाली आहे? कोणती झाली आहे? गहू आणि भात. गहू आणि भात. दारू गोळा बनण्याचे कारखाने कुठे आहे? हे खडकी या ठिकाणी आहे. खडकी या ठिकाणी. कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही? कोणत्या होत नाही? गंगापूर धरणामुळे. हे गंगापूर धरण कुठे आहे? हे नाशिक धरण, नाशिक मध्ये आहे. नाशिक. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे कुठे आहे? हे कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात आहे. पुणे या शहरामध्ये आहे. जांबा मृद्धी प्रामुख्याने डॅड्यास व डॅड्याच्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जागी जांभी मृदा आढळते. भारतातील सर्वात लहान राज्याची सीमा कोणत्या राज्यात सीमेत लागणार नाही? हे तेलंगणा राज्यात नाही. तेलंगणा कोणते कोणते जिल्हे लागून आहेत? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्याची तेलंगणा राज्याला सीमा लागून आहे. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा. कोणती आहे? वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा ही उपनद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. मेळघाट, पैनघाट हे 2 स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? हे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात. अमरावती जिल्ह्यामध्ये. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? हे नाथसागर आहे. नाथसागर. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? एकूण 6 आहेत. 6. कोणते कोणते आहेत मित्रांनो? सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये. नंदुरबार जिल्ह्यामध्ये. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या सुमारे किती आहे? 121 कोटी आहे. 121 कोटी. आणि महाराष्ट्राची किती आहे? 11,23,09,72 एवढी आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. सिंधुदुर्ग किल्ला कुठे बांधण्यात आला? हे सन 1664 मध्ये बांधण्यात आला. 1664 मध्ये. कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागत नाही? कोणत्या जिल्ह्यात लागत नाही? रायगड जिल्ह्यात लागत नाही. रायगड जिल्ह्याची. रिडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? हे वेगुर्ली या ठिकाणी आहे. वेगुर्ली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोठे नगर परिषद नाही? हे देवगड या ठिकाणी आहे. देवगड. तिलारी हे धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे? दोंडामार्ग या ठिकाणी आहे. दोंडामार्ग या ठिकाणी आहे. रेल्वे मुंबई गोवा मार्गावर धावत नाही. कोणती धावत नाही? हे महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे धावत नाही कोकणातून. कोणती गंगा नदीची उपनदी नाही? कोणती नाही? इंद्रावती नाही. इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. आणि इंद्रायती म्हणलं तर भीमा नदीची उपनदी आहे. इंद्रावती नदी ही छत्तीसगड मधून गोदावरी जाऊन मिळते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये. मुंबई व गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता आहे? नॅशनल हायवे 66 आहे. नॅशनल हायवे 66. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? कोणती आहे? पंचगंगा नदी आहे. पंचगंगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर. उत्तर व पूर्व दिशामध्ये कोणती दिशा आहे? कोणती आहे? ईशान्य दिशा आहे. ईशान्य. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? हे पुणे मुंबई या मार्गावर धावते. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? हे पुणे मुंबई या मार्गावर धावते. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे. नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे. डॅडॅश हे गौण वनोपज नाही. कोणते नाही? टीकवूड नाही. टीकवूड. लेखा मेंढा फॉरेस्ट रिजन ऍक्ट हे अन्वये सामुदायिक वन हक्क मिळणारे देशातील पहिले डॅडॅश तालुका आहे. कोणता आहे? हा धानोरा तालुका आहे. धानोरा तालुका. गोदावरी व इंद्रावतीचा संगम कुठे होतो? सोमनूर या ठिकाणी होतो. सोमनूर या ठिकाणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये. वेडगाव घाट डॅडॅश या तालुक्यामध्ये जोडतो. कोणत्या जोडतो? कुरखेडा कुर्ची. कुरखेडा कुर्ची या वेडगाव घाट यांना जोडतो. गडचिरोली जिल्ह्यातील डॅडॅश तालुक्यामध्ये लोकसंख्याची घनता सर्वाधिक आहे. कुठे आहे? चामोशी या ठिकाणी आहे. चामोशी या ठिकाणी. गडचिरोली जिल्हा डॅडॅश हा पेपर मधील आहे. काय? आष्टी आहे. आष्टी. आदिवासी जीवामध्ये आंबील आहे. डॅडॅश आहे. कोणती जात आहे? हे पेय जात आहे. पेय.
गडचिरोली जिल्ह्याचे नागरिकताचे प्रमाण किती आहे? हे 11% आहे. 11% नागरीकरणाचे प्रमाण 11% आहे. धोलकाल गणेशाची पर्वतामध्ये मूर्तीचा राजा कोणता आहे? हा छत्तीसगड आहे. छत्तीसगड. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर टाकला आहे? बांधला आहे? हे इंद्रावती नदीवर. इंद्रावती नदीवर. गडचिरोली जिल्ह्यात डॅड्याच्या पंचायत समित्या आहेत. किती आहेत? एकूण 12 समित्या आहेत. 12 समित्या आहेत. पंचायत समित्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? हे 982 आहे. 982. आणि महाराष्ट्राचे किती आहे? 300 किती आहे मित्रांनो सांगा? 929 आहे. 929. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? हे पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. डॅड्यास ही अनुसूचित जमाती गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही. कोणती आढळत नाही? हे भिल्ल आढळत नाही. भिल्ल कुठे आहे? हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पेरसापेन हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आहे. कुठे असते? हे दैवत या ठिकाणी असते. दैवत. लोहारीकडून अहेरीकडे येताना कोणत्या नदीच्या क्रमाने पार करावा लागतो? कोणता? पामुलो, गौतम आणि इंद्रावती नदी या 2 नदीला पार करावा लागतो. तुलतुली धरण डॅड्यास नदीवर उभारण्यात आले. कोणत्या? खोब्रागडी नदीवर तुलतुली नदी हे धरण बांधण्यात आलेले आहे. तुद्राखंडी हे पहाडी कोणत्या तालुक्यात आहे? एटापल्ली तालुक्यात आहे. एटापल्ली तालुक्यात. जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्वारी ऑफ आलापल्ली तलावासोबत पसरलेले आहे. कोणते पसरले आहे? मेंढापल्ली या ठिकाणी पसरले आहे. मेंढापल्ली या ठिकाणी पसरलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल डॅडॅश या संस्थेद्वारे व्यसन मुक्तीचे संकल्प केंद्र उपक्रम राबवण्यात आला. कोणता? सर्च ऑपरेशन सर्च. बिजापूर व गडचिरोली जिल्ह्यात सीमेचे डॅडॅश येते. कोणती येते? इंद्रावती नदी. इंद्रावती नदी. मेंढागट्टा बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? हे गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदीवर. गडचिरोली जिल्ह्यात डॅडॅश या ठिकाणी फॉसिल पार्क म्हणजे जीवाश्म उभारण्यात आले. कोणत्या इथं? वर्धम या ठिकाणी. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? एकूण 6 जिल्हे आहेत. एकूण 6 जिल्हे. जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे यवतमाळ मध्ये आहे. यवतमाळ. कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्यास लागून नाही? हे अकोला जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून नाही. नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. नगरधन किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे? रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. कोरणी घाट हा गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हा गोंदिया जिल्ह्यामध्येच आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये. गोंदिया तालुक्यामध्ये. देवरी तालुक्यात गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे? ढास धबधबा आहे. ढास धबधबा. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे देण्यात आले आहे. कुराड येथे कोणत्या नदीचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. कराड येथे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? हे अमरावती शहरामध्ये आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? हे अमरावती विद्यापीठमध्ये आहे. एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये. एक लहरी कुठे आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद जिल्ह्यात कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? नळदुर्ग नाही. नळदुर्ग. कल्याण सोना ही कशा संबंधित आहे? हे गहूशी संबंधित आहे. गहूशी संबंधित आहे. देशातील कोणत्या नदीचा प्रवाह मार्ग जबलपूर जवळील भेडघाट येथे आहे? कोणती आहे? नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. धुवादा नर्मदा कोणत्या नदीवर आहे? हे नर्मदा नदीवर आहे. तोरणमाळ पठारे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव करण्यात आलेले आहे? हे व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्प. मेळघाट अभयारण्य कुठे आहे? हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. माणिकगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे जिवती या तालुक्यामध्ये आहे. जिवती या तालुक्यात. संजय गांधी नॅशनल पार्क हे कुठे आहे? हे मुंबईला आहे. मुंबई. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? हे भीमा नदीवर बांधण्यात आले. भीमा नदीवर. उजनी धरण कुठे आहे? सोलापूरला आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो?
महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील जमिनीतील सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? हे दक्षिण दिशेला आहे. दक्षिण दिशेला. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी म्हणलं तर वर्धा आणि वैनगंगा दक्षिणेतील वाहणारी नदी आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅडॅस मृदा विकसित झाली आहे. कोणती? काळी मृदा विकसित झाली आहे. काळी मृदा, त्याला रेगूर मृदा सुद्धा म्हणतात. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? अण्णामुलाई म्हणतात. अण्णामुलाई म्हणतात. अण्णामुलाई. पश्चिम घाटात डॅडॅसचे सर्वाधिक शिखर उंचीचे आहे. कोणते आहे? अण्णामुडी आहे. अण्णामुडी हे कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. कोणत्या गायीची जात नाही? कोणती नाही? मुर्या नाही. मुर्या ही कोणती जात आहे? हे म्हशीची जात आहे. संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे? गंगाखेड या ठिकाणी आहे. गंगाखेड या ठिकाणी. जालना जिल्ह्यातील सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून बनले आहे? जायकवाडी धरणापासून बनले आहे. जायकवाडी धरण. जायकवाडी धरण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? हे मुळा नाही. मुळा कोणत्या नदीची उपनदी आहे? हे भीमा नदीची उपनदी आहे. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करत चला. असे आपण दररोज व्हिडिओ टाकत आहोत. हे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. सुप्रसिद्ध अडियाळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अडियाळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली? भंडारा जिल्ह्यामध्ये. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? कोयना प्रकल्प. कोयना प्रकल्प कुठे आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? हा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्हा. सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली? प्रस्तरभंगामुळे झाली. प्रस्तरभंग यांच्यामुळे झाली. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल खडकापासून बनले आहे. बेसाल खडकापासून. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? हे तापी नदी आहे. तापी नदीची लांबी किती आहे? एकूण 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर महाराष्ट्रातून. सातपुडा पर्वतामुळे डॅडॅस नदीची खोरी वेगळी करण्यात आली आहे. कोणती? नर्मदा आणि तापी नदीची सातपुडा पर्वतामुळे वेगळी झालेली आहे. कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? हे महाबळेश्वर या ठिकाणी होतो. नरनाळा किल्ला हा डॅडॅस येथे कुठे आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे. संत चोखोमेळा समाधी डॅडॅस येथे आहे. कोणती आहे? मंगळवेढा या ठिकाणी आहे. मंगळवेढा संत चोखोमेळा समाधी यांची आहे. प्राणहिता म्हणून डॅडॅस व यांच्या एकत्रित प्रवास ओळखले जाते. कोणत्या? वर्धा आणि वैनगंगा. प्राणहिताची लांबी किती आहे? एकूण 120 किलोमीटर आहे. 120 किलोमीटर. हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीत जाऊन मिळते. डॉक्टर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅडॅस येथे या ठिकाणी आहे. कुठे आहे? लोणेर या ठिकाणी आहे. लोणेर या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅडॅस या ठिकाणी आहे. कुठे आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये. अकोला जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? एकूण 5 आहेत. 5. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे? कृष्ण पहिला बांधला आहे. कृष्ण पहिला. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशा चित्र दर्शविले आहे? जातक कथा. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? हे गोदावरी नदीवर बांधलेले आहे. गोदावरी नदीवर. महाराष्ट्रातील मोनोरोल कोणत्या शहरामध्ये आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. पुणे सातारा महामार्गावर डॅडॅस हा घाट आहे. कोणता आहे? खंबाटकी घाट आहे. खंबाटकी घाट. पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाट आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल आहे. हरियाल म्हणजे हिरवे कबूतर. शिखर शिंगणापूर येथे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याला आहे? हे मध्य प्रदेशला आहे. मध्य. एकूण किती जिल्हे लागून आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. 8 जिल्हे कोणते कोणते? नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया हे 8 जिल्हे आहेत.
प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? ते कोकण विभागात पडतो, कोकण विभागात. दुर्मिळ पक्षी कुठे आढळतात? हे माळढोक या ठिकाणी. माळढोक. माळढोक कुठे आहे मित्रांनो? हे कमेंट मध्ये सांगा. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठेपर्यंत धावते? कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी जाते. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? रोहित पक्षी आढळतात, रोहित पक्षी. सह्याद्री पर्वत डॅडॅस हा प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. कोणता? अविशिष्ट पर्वत, अविशिष्ट पर्वत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? नाशिक या ठिकाणी, नाशिक या ठिकाणी. मियाना औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? नागपूर या ठिकाणी, नागपूर या ठिकाणी. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोणती आहे? नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे? हे खडकी आहे, खडकी. चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? हे अरबी समुद्र, अरबी समुद्र. दक्षिणेस कोणता आहे? सांगा मित्रांनो, दक्षिणेस सांगा कमेंट मध्ये. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, अहमदनगर. कळसुबाईची लांबी तुम्हाला माहित असेल. महाराष्ट्राचे राज्य प्राणी कोणता आहे? शेकरूखार आहे, शेकरूखार. गेटवे ऑफ इंडिया ही वस्तू कुठे आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे, मुंबई या ठिकाणी. डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोणते आहे? हे कोराडी आहे, कोराडी. पावनखिंडी हे कोठे आहे? पावनखिंडी विशालगड या ठिकाणी आहे, विशालगड. सांगली शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? हे कृष्णा नदीवर बसलेले आहे, कृष्णा नदीवर. महाराष्ट्र राज्यातील पहिला स्मार्ट विलेज कोणता आहे? हे हरिसाल आहे, हरिसाल. पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते आहे? हे तर्याळ आहे, तर्याळ. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता आहे? अडाण आहे, अडाण. चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? हा दगडी कोळसा ऊर्जेचा स्रोत नाही. कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? कोणते? हसन कर्नाटक या ठिकाणी, हसन कर्नाटक. महाराष्ट्राचा वायव्य सीमेस कोणत्या नदी आहे? हे नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी. लोणार अभयारण्य महाराष्ट्रातील येवला जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे, बुलढाणा जिल्ह्यात. नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? वि.वा. शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर. वेरूळ येथील कैलास मंदिर डॅडॅस राष्ट्रकुट बांधलेले आहे. कोणते? कृष्णदेवराय प्रथम. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. डॅडॅस हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर आहे. कोणते आहे? धूपगड आहे, धूपगड. धूपगडची लांबी किती आहे? 1350 मीटर आहे, 1350 मीटर. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? हे रेगूर मृदा आहे, रेगूर मृदा. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नागपूरमध्ये आहे, नागपूरमध्ये. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे वर्धा जिल्ह्यात आहे, वर्धा. सोत्स्किया ही घळी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे? हे महानदीच्या नदीच्या पात्रात निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली आहे? 1972 ला, 1972. इथेच आपला व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचा पाठ आपण लगेच घेऊया उद्या.